चला तुमच्यासोबत मी आज एक फॅक्ट शेअर करते बरं का। घरात नवीन आलेल्या सुनेचा स्वभाव खूप छान वाटायला लागतो, संस्कारांची तारीफ होते आणि कालांतराने 1-2 वर्षानंतर तिलाच म्हटलं जातं की तुझा स्वभाव खूप बदललाय, तू खूप बदललीस आणि असे संस्कार असतील वाटलं नव्हतं। पण खरी रियालिटी तर हीच आहे की जेव्हा लग्न करून एखादी मुलगी एखाद्या घरामध्ये जाते तेव्हा ती तिच्या ओरिजिनल स्वभावासोबत आणि आईवडिलांच्या चांगल्या संस्कारासोबत आपुलकीने आपली नवीन नाती बनवण्याच्या विचारानेच आलेली असते। पण वेळेनुसार कालांतराने वर्षांनी 2 वर्षांनी ज्यावेळेस घरातील माणसांचा वागणुकीचा बदल होतो आणि तिच्याविषयी वागणूक बदलते, विचार बदलतात, त्यावेळेसच ती व्यक्ती खूप बदलते। तिच्या विचारांमध्ये आणि बोलण्यामध्ये फरक जाणवतो आणि तिचा मूळ स्वभाव बदलायला सुद्धा भाग पडतात। तर यामध्ये चूक घरातील आणि आजूबाजूच्या माणसांची सुद्धा तेवढीच आहे। त्यामुळं एका व्यक्तीला दोष देऊन चालत नाही, मला तरी असंच वाटतं। आता तुमचं काय मत आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा। मी इथे सकाळची कामं आवरून घेतली होती आणि इकडे कुकर लावला आणि म्हटलं डाळ शिजते आणि भात पण शिजतोय, तोपर्यंत मी कपडे धुवून टाकते। आई तर रानात गेलेल्या होत्या लवकरच। मग इकडं माझं सगळं काम आवरून झालं होतं, जेवण वगैरे केली। सकाळी केस धुतले होते, मग तेच ड्रायरने वाळवले, मग ते ड्रायर तसंच राहिलं होतं, मग ते ड्रायर पण व्यवस्थित ठेवून दिलं। या टेबलवर तर किती बिन धूळ साफ केली तरी सारखं धूळ येत राहते। नंतर सकाळी केस विंचरत नाही मी ओले केस असल्यामुळं, कारण केस खूप गळतात। वाळल्यानंतर थोडे विंचरून घेतले, वरी व्यवस्थित टांगले आणि मग नंतर चेहऱ्याला फेस पॅक लावून घेतला। रोजच्या घाई गडबडीमध्ये चेहऱ्याकडे लक्ष तर देणंच होत नाही। म्हणलं आता चांगलं ऊन पडलं होतं, कपडे तर वाळून निघालेत, म्हणलं घरात नेऊन टाकते। आणि नंतर देवांश झोपलेला होता म्हणून म्हणलं झोपलाय तोपर्यंत त्याच्यासाठी एक डाळिंब सोलून ठेवते, उठल्या उठल्या त्याला भूक लागते। मग आता 4 वाजल्याचा टाइम तर झालाच होता, तो झोपलाय तोपर्यंत कामं पण करून घेते। मग झाडू वगैरे मारला आणि माझ्या कामाला सुरुवात केली। भेटू नेक्स्ट ब्लॉग।